मैत्रिणींनो नमस्कार. पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे आपला क्लासचा 5वा दिवस. पहिल्या दिवशी आपण मटेरियल जे पण असेल त्याची ओळख करून दिली. दुसऱ्या दिवशी आपण बॉडी मेजरमेंट ब्लाऊजचे प्रकार आणि ते कशा पद्धतीने असतात ते आपण त्याची ओळख झाली. तिसऱ्या दिवशी आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग केली. चौथ्या दिवशीच्या क्लासमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजचं स्टिचिंग असेल. स्टिचिंग व्हिडिओ तर रेकॉर्डेड आहे. जर तुम्हाला अजून डीपमध्ये स्टिचिंग बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर सारे स्टिचिंगचे डीपमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ पण आहेत, तुम्ही ते पण जाऊन बघा. स्टिचिंग तुम्ही कोणत्याही पद्धतीने केली तरी चालते, फक्त कटिंग आपण ह्या क्लासमध्ये जी मेथड शिकतो हीच मेथड फॉलो करा. जे पण आपण चौथा ब्लाऊज ऑलरेडी ज्यांना स्टिचिंग येते त्यांनी आपल्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून फोटोसुद्धा पाठवले. खूप छान पद्धतीने ब्लाऊज ट्राय केले आणि आपल्या नेक्स्ट क्लाससाठी एवढे एक्सायटेड आहेत की व्हिडिओ थोडा जरी लेट झाला तरी प्रत्येकजण विचारतं की व्हिडिओ येत नाही आहे. सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की व्हॉट्सअपला कोणीही मेसेज करायची नाही. काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला आधी पण बोलली, जर दोन्ही ठिकाणी मेसेज असतील तर कुठेही एकच ठिकाणी बघणं होईल. व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायला बसली तर यूट्यूबच्या कमेंट राहतील आणि यूट्यूबला द्यायला बसली तर व्हॉट्सअपचे मेसेज राहतील. सो तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या जे पण मी सांगते ते व्यवस्थित फॉलो करा. व्हिडिओमध्ये सांगूनसुद्धा बरेच जणांचे मेसेज येतात आणि व्हिडिओ वगैरे लेट झाला तर परत मेसेज करू नका. परत सांगितलं गेलेलं आहे की क्लास थांबणार नाही आहे, फक्त व्हिडिओज मागे पुढे होतील किंवा लेट होतात, कारण दुसरेही कामं असतात तेही पूर्ण करायचे असतात आणि हा क्लाससुद्धा आपण ठेवलेला आहे, आपण पूर्णच करणार आहोत. ओके. सो कोणीही गोंधळ करायचं नाही, घाई करायची नाही. काय येत नाही आहे, काय झालं, व्हिडिओ बंद झाले का, अशा अफवा कोणीही पसरवायच्या नाही आहेत. आणि असे कोणी असतील तर ज्यांना इंटरेस्ट नसेल त्यांनी बघू नका, पण अशा अफवा पसरवू नका किंवा कोणालाही असं सांगू नका की व्हिडिओ येणं बंद झालं वगैरे. सांगितलेलं आहे की व्हिडिओ रोज येतील जोपर्यंत आपले 4 ब्लाऊज कंप्लीट होत नाही, फक्त व्हिडिओची वेळ मागे पुढे होईल. ओके. असं आपण जेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊज बघितला तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आला की ताई मुंड्यामध्ये जो टक्स घेतला तो तुम्ही चेंज का केला. ताई मी तुम्हाला आधी पण बोलले की राजा राणी कोचिंग पद्धत मी त्यांच्याकडून सगळे क्लासेस मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे. सो आधीची जी मेथड होती तर त्यांची आता जो त्यांचा FMC सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांची पूर्ण मेथड चेंज झालेली आहे. सो मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की आपली आत्ताची जी मेथड असेल ती थोडी सोपी करून दाखवलेली आहे. बऱ्याच जणांना वाटतं ती मेथड कठीण आहे, तर ती कठीण नाही आहे, ती अशा पद्धतीने सोपी करून दाखवलेली आहे. जो मुंड्याचा टक्स आपण घेत होतो त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ब्लाऊज मुंड्यामध्ये कमी व्हायचा किंवा मुंड्यामध्ये टाईट व्हायचा. ब्लाऊज जेव्हा आपण 1 इंच डाऊन जात होतो 1च्या ऐवजी पाऊण आलो. असं का केलं, बऱ्याच जणांना आधी ब्लाऊजची उंची शॉर्ट होत होती. हे चेंजेस केले. ही बघा, ही गोष्ट हीच नाही तर भले गोष्ट कोणतीही असू द्या त्याच्यामध्ये जर थोडे चेंज करायची गरज पडली तर करा. असं नसतं की नाही समोरच्याने मला असं शिकवलेलं आहे तर मी असंच करेल. पण जर त्याच्यात जर काही चेंज करणं योग्य असेल तर आपण आपल्या पद्धतीने चेंज पण करू शकतो. मी तुम्हाला तेच सांगू इच्छिते, हे जे बदल आहेत ते बाकीचे त्यांच्या मेथडमधून पण चेंज आहेत आणि बाकीचे मी माझ्या पद्धतीने सुद्धा चेंज केलेले आहेत. अशी कोणतीही गोष्ट नाही. असं नाही की कुठेही काही धरत बसलं चेंज करत बसलं, अशातला भाग नाही. जर आपल्याला वाटत असेल की इथं थोडं जर मी असं चेंज केलं अर्धा पाव इंच, समजा टाईट होत असेल तर लूज करायचं, लूज झालं तर टाईट करायचं, एवढा डिफरंट आहे, तेवढंच चेंज आहे. सो सगळ्यांनी ट्राय करा. भरपूर जणांनी ब्लाऊज कटिंग केले, पेपर पॅटर्न कट केलेले फोटो पाठवले, खूप छान वाटलं. बऱ्याच जणांनी खूप छान शुभेच्छा दिल्या की ताई तुमच्यामुळे आम्ही शिकू शकलो, इतकं छान पहिल्यापासून शिकायला मिळतंय तेही एवढ्या प्रोफेशनल पद्धतीने. सो ज्यांची पण मनापासून इच्छा असेल त्यांनी पूर्ण आपला हा क्लास शांततेत अटेंड करा. काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला आन्सर मिळणार आहे. सो आज आपला ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊजसाठी बघा ही मेजरमेंट्स मी घेतलेली आहेत. शोल्डर, उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, शोल्डर, ॲपेक्स टू ॲपेक्स आणि शोल्डर टू ॲपेक्स. शोल्डर टू ॲपेक्स म्हणजे टक्सची उंची आणि ॲपेक्स टू ॲपेक्स म्हणजे टक्सची रुंदी. आणि हा बॅक पार्ट असेल आणि हा फ्रंट पार्ट असेल. अशा पद्धतीने बघा कटोरी ब्लाऊजची डायग्राम मी काढून दिलेली आहे, जेणेकरून ही डायग्राम बघून तुम्हाला लक्षात यावं की हा आपला कटोरी ब्लाऊज आहे. ओके. अशा पद्धतीने मेजरमेंट्स तुम्हाला घ्यायचे. सो आता आपण सुरुवात करूयात.
जे पण तुमच्या पहिल्या ब्लाऊजमध्ये जे पण डाऊट होते, उंची कमी होणार नाही का, क्रॉस का घेतलं, हे का घेतलं, मुंड्यामध्ये कमी नाही होणार का, टक्स का चेंज केला, हे का केलं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं, ताई ब्लाऊजची उंची कमी होणार नाही का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या क्लासमध्ये मिळणार आहेत. सो क्लास शेवटपर्यंत अटेंड करा आणि काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. ओके, सो चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे हेच नाही तर याच्या पुढच्या जे पण व्हिडिओज मी अपलोड करेल बोटनेक ब्लाऊजचे, हे ब्लाऊज जर तुम्हाला आले तर तुम्हाला बोटनेक याची पुढची सगळी मेथड समजून जाईल. आणि आपल्या चॅनलवरती हा बेसिक क्लास झाला की बोटनेक ब्लाऊज क्लासचे पण आपण व्हिडिओज अपलोड करणार आहोत. सो सगळ्यांनी व्यवस्थित सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. ओके, सो चला आता आपण स्टार्ट करूया. आणि आज आपला हा जो क्लास आहे ना, याचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, जेणेकरून ज्यांना कोणाला शिकायची इच्छा असेल ना ते शिकू शकतात. ओके, तर बघा मी तुम्हाला आधी पण बोलली होती की ज्यांना कोणाला प्रिन्स कट ब्लाऊज आला तर समजा पुढचे सगळे ब्लाऊज आले. ओके, सो आता आपण स्टार्ट करूयात. तर आजचा आपला जो ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाऊज आहे. चला तर आता आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा. सगळ्यात आपण शोल्डर मार्किंग, सगळ्यात आधी आपण शोल्डर मार्क करतो. शोल्डर किती आहे 15.5 आणि त्या शोल्डरला काय करतो निम्म, तर 15.5 म्हणजे 15.5 इंचाला डायरेक्टली तुम्ही टेप फोल्ड करा आणि इथून चेक करायचं किती मिळतं आहे 7.5 इंच. तर इथून मी 7.5 इंच शोल्डरसाठी मार्किंग करते. त्यानंतर इथून कंपल्सरी प्रत्येकाने 1.5 इंच डाऊन जायचं आहे. बंद बाजूकडून प्रत्येकाने 2.25 इंच जायचं आहे. आता एकाने क्वेश्चन केला होता एका ताईने की ताई ही 2.25 इंच गळारुंदी आहे का, तर ही गळारुंदी कशासाठी घेतो, का घेतो, ओके, ते आता मी तुम्हाला सांगू शकत नाही, बट तुम्हाला हे 2.25 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे. गळारुंदी आपली ही नाही, जसं आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ तसं तसं क्लिअर करत जाते. ओके, दोन्ही मार्क लक्षात घेऊन आपण काय करतो, क्रॉस लाईन ड्रॉ करतो. आता इथून मग काय असेल, आपला मुंडा असेल. मग मुंड्यासाठी आपल्याकडे मुंडा सूत्र चार्ट हा चार्ट असेल. तर हा चार्ट तुमच्याकडे आहे. आता छाती किती आहे मग इथं 36.5. ओके, तर 36.5 इंच. तर जेव्हा पण तुमची छाती 32 तर 36 असेल, ओके, म्हणजे 36च्या पुढे पण असेल ना. आता 36.5 आहे, इथं बघा 37 आहे, मग 36.5 पण आपल्या ह्या लाईनमध्येच येईल. तर त्याच्यासाठी सूत्र काय दिलेलं आहे लक्षपूर्वक बघा. आता जेव्हा माझी छाती पहिल्या ब्लाऊजमध्ये 31 इंच होती तर आपण ही पहिली लाईन फॉलो केली होती, कारण छातीची साईज इथं होती. आता छातीची साईज दुसऱ्या लाईनमध्ये आहे म्हणून ही लाईन फॉलो करू. काय आहे, छाती डिवाइड 6 प्लस 0.75. छाती डिवाइड 6, व्यवस्थित बघा. मग छाती किती आहे 36.5ला आपण डिवाइड 6 करूयात, इज इक्वल टू किती मिळालं 6.08 प्लस त्याच्यामध्ये करायचं आहे आपल्याला 0.75. ओके, किती मिळालं मग 6.83. 6.83 म्हणजे किती 6.25 इंच आपल्याला मुंडा मिळाला. मग तो कुठून टाकणार, इथून आपल्याला टाकायचा असतो. ओके, ही जी आपली 1 इंच डाऊन मार्किंग आहे, 1 मिनटं फक्त, हे बघा 1.25 इंच डाऊन मार्किंग आहे, तिथून खाली टाकायचं असतं. 6.25 इंचावरती एक मुंडा मार्किंग केला. ही लाईन लक्षात घेऊन एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ही काय मिळाली मग छातीची लाईन मिळाली. सगळ्यात आधी आपण कोणता पार्ट ड्रॉ करतो, बॅक पार्ट. ओके, बॅक पार्ट ड्रॉ करूयात. बॅक पार्ट ड्रॉ करताना कधीही उंची सरळ बाजूने टाकायची. ब्लाऊजची उंची किती आहे तयार 15, 1 इंच ॲड केलं किती होणार आहे 16 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. ही लाईन पण आपण स्ट्रेट मार्क करायची असते. इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 36 पॉईंटला आपण जर डिवाइड 4 केलं म्हणजे किती होतात 9 इंच. म्हणजे मग 9 इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं आपल्याला घ्यायचं आहे. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. कमर आहे 33ला डिवाइड 4 केलं तर किती होणार आहे, हे बघा 33 डिवाइड 4 किती झालं मग 8.25 इंच. मग कमरेचा चौथा भाग टाकूयात. 8.25 इंचावरती कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच पाठीमागे टक्स प्लस त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्यायचं.
दोन्ही मार्क लक्षात घेऊन इकडे आपल्याला लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहे. ओके, लक्षपूर्वक बघा. सेम प्रोसेस तुम्हाला रिपीट होईल. फक्त कटोरी कशी तयार करायची, म्हणजे तुम्हाला जर प्रिन्स कट ब्लाऊज आला असेल ना, हे ब्लाऊज येतील. मी हे असं का सांगते याचं उत्तर तुम्हाला शेवटपर्यंत मिळून जाईल. ऑटोमॅटिकली मला सांगायची गरज पण नाही पडणार. तर आता इथे आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. जेव्हा पण तुमचा ब्लाऊजचा गळा 10 10.5 पर्यंत असेल तर 2 इंच शोल्डर मायनस करायचं. ओके, आणि त्यापुढे गेला असेल तर 2.5 इंच शोल्डर मायनस करा. मग आता मी 2 इंच मायनस करते कारण माझा गळा 10.25 इंच आहे. तर इथून आपण इकडचा गॅप चेक करूयात. किती मिळाला? 6 इंचाला एक लाईन कमी. म्हणजे मग हे काय झालं? शोल्डर. इकडे मायनस केल्यानंतर इकडे जो गॅप येणार आहे ते तुम्ही त्याला शोल्डर म्हणायचं. क्लिअर? मग 6 इंचाला एक लाईन कमी. सेम चेस्ट लाईनवरती मार्किंग करायचं. दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे. लाईन ही अशी सरळ जोडायची. लाईन सरळ जोडून घेतली. इथं सुद्धा जे मार्क आपण केलं आहे इथून लाईन ही सरळ करा, म्हणजे शोल्डर सरळ करायचं. बघा, ही झाली आपली मेन डायग्राम. आता तुम्ही म्हणणार आपण ही क्रॉस कट केलं तर उंची कमी नाही होणार का? ते कसं चेक करायचं ते पण आपण पुढे बघूयात. आता मुंडाला आपल्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्किंग करायचं आहे. तर तुमच्याकडे हा चार्ट असेल, मुंडा क्रॉस मार्क चार्ट. तुमची छाती 28 ते 39 पर्यंत असेल तेव्हा तुम्हाला पाठीमागे 1 इंच क्रॉस जायचं आहे आणि पुढे 1.5 इंच क्रॉस जायचं आहे. मग आता छाती आहे 36 39च्या मध्ये येते की नाही? मग पाठीमागे 1 इंच क्रॉस जायचं आणि पुढे किती? 1.5 इंच. आता हा आर्महोल कर्व व्यवस्थित सेट करून घ्यायचा. परफेक्ट. आणि बघा, मुंडाला आकार देऊन घेतला एकदम परफेक्टली. ओके, आता ब्लाऊजची रेडी शोल्डर पट्टी किती आहे ते चेक करा. ब्लाऊजची रेडी शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. किती होणार? 3.5 इंच. ओके, आणि इथून आता आपण हा गॅप चेक करूयात. किती मिळालं? 2.5 इंच. तर ही तुमची गळारुंदी असेल. जसं की पहिल्या ब्लाऊजमध्ये सुद्धा सेम प्रोसेस आपण फॉलो केली होती. ही झाली गळारुंदी. तर आता आपण हा बॅक पार्ट असाच्या असा ठेवू. फ्रंट पार्ट रेडी केल्यानंतर जसे की पहिल्या ब्लाऊजमध्ये साईड पार्ट चेक केले होते त्या पद्धतीने हे सगळं चेक करून आपण नंतर याला करतो. सो आता मी फ्रंट पार्ट ड्राफ्टिंगला सुरुवात करते. सगळ्यात आधी जे पण शोल्डर आपण पाठीमागे टाकलेलं असेल सेम शोल्डर आता आपल्याला पुढे मार्किंग करायचं आहे. 7.25. 1 इंच डाऊन जायचं, 1.5 इंच डाऊन जायचं आहे प्रत्येकाने. बंद बाजूकडून कंपल्सरी 2.25 इंचावरती मार्किंग करायचं. दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क करायची. ही जी प्रोसेस आहे ना, ही तुमचा कटोरी, प्रिन्स कट, 4 टॉप्स, 3 पीस प्रिन्स कट किंवा यापुढच्या सगळ्या ब्लाऊजमध्ये सेम प्रोसेस असेल. पाठीमागे आपण मुंडा किती मार्किंग केला? 7.25 इंच. सेम 7.25 इंच मुंडा फ्रंटमध्ये मार्किंग करायचा आहे. दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. इथून आपल्याला शोल्डर मार्किंग मायनस करायचं आहे. शोल्डर मायनस करण्यासाठी जसं की मी मागे 2 इंच केलं सेम पुढे 2 इंच मायनस करते. आता इकडचा गॅप आपण चेक करूयात. 6 इंचाला एक लाईन कमी. सेम 6 इंचाला एक लाईन कमी. एवढं चेस्ट लाईनवरती मार्किंग. दोन्ही मार्क लक्षात घेऊन स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. शोल्डरला काय करणार? मग स्ट्रेट करायचं. ओके, हे झालं शोल्डर आपलं स्ट्रेट. आता पाठीमागे उंची घेताना तुम्हाला सांगितलं आहे की स्ट्रेट लाईनवरून मेजरमेंट टेप ठेवायचा. पण पुढे कशी ठेवायला सांगितलेलं आहे? या क्रॉस लाईनवरून टेप ठेवायचा. गळ्याची उंची किती आहे? 7. मग अर्धा इंच प्लस करायचं. 7.5 इंचावरती एक मार्किंग केलं. त्यानंतर ॲपेक्स पॉईंटची उंची किती आहे? शोल्डर टू ॲपेक्स 10.25 इंच. त्याच्यामध्ये जर अर्धा इंच प्लस केलं 10.11 झालं. ओके, आणि ब्लाऊजची उंची किती आहे? 15. त्याच्यात जर 1 इंच प्लस केलं किती होणार आहे? 16 इंच. तर अशा पद्धतीने क्रॉस लाईनवरती मेजरमेंट टेप सेट करायचा आणि जे पण मी मार्किंग तुम्हाला इथं करायला सांगितले सेम मार्किंग तुम्ही करायची. ओके, हे गळ्यासाठी मार्किंग. आता इथं आपण बघूयात जी पाठीमागे रेडी शोल्डर पट्टी मार्किंग केली 3.5 इंच विथ शिलाई मार्जिन. सेम 3.5 इंच इथं मार्किंग करूयात. गळारुंदी चेक करायची. ओके, सेम गळारुंदी आता 2.5 इंच बॉटमला कंपल्सरी प्रत्येकाने घ्यायची. जर पसरट गळा आवडत असेल तर तुम्ही थोडी वाढवू पण शकता. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथून गळ्याला आकार देऊन घ्यायचा. पाठीमागे आपण मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस 1 इंच गेलो होतो, पुढे पाहून जायचं आहे. पण पुढे छातीचा मार्किंग करायचं. मग कालची जी प्रोसेस आहे ती कोणाकोणाच्या लक्षात आहे? परवाची प्रिन्सेस कट ब्लाऊजची, की आपण फ्रंटमध्ये 1 इंच लूजिंग ॲड करतो.
मग 36.5 छाती आहे. ओके, 36.5 प्लस त्याच्यामध्ये कंपल्सरी प्रत्येकाने 1 इंच ॲड करायचं. किती झाली? 37.5. मग नंतर आता आपण याला डिवाइड 4 करूयात. किती मिळालं? 9.37. म्हणजे 9.25 इंच आपली चेस्ट झालेली आहे. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. मुंड्याला आकार देण्यासाठी पाठीमागे 1, पुढे 1.5 इंच चार्ट बघायचा, तुमच्या साईजनुसार मार्किंग करायचं. आर्महोल कर्व इथून व्यवस्थित सेट करायचा, मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथंपर्यंत आपली जी प्रोसेस आहे ती कंप्लीट बघा, सगळं रिपीट होतं आहे. ओके, तीच प्रोसेस रिपीट होते. अजून 2 ब्लाऊज आहेत, हेच रिपीट झालं तर तुमचं सगळं लक्षात येऊन जाईल. जिथं आपण शोल्डर टू ॲपेक्सची उंची टाकली, आता इथं ॲपेक्स टू ॲपेक्स म्हणजे टक्सची रुंदी 7.5 आहे. त्याच्या निम्मं केली, किती होणार? 4.25 इंच. तुमचं जे पण येत असेल टक्सची रुंदी, ॲपेक्स टू ॲपेक्स बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओ बघा जे कोणी नवीन असतील तर ही रुंदी मी इथे टाकली. मग ह्या रुंदीमधून आपल्याला कंपल्सरी अर्धा कमी करायचा आहे. 4.25 मधून अर्धा कमी केलं तर किती होणार आहे? मग 3.25 इंच मार्किंग करायचं. आता पुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे. भले तुमचा ब्लाऊज कटोरी असू द्या, प्रिन्स कट असू द्या, 4 टक्स असू द्या, 3 पीस प्रिन्स कट असू द्या, आपली ही जी ब्लाऊजची पद्धत आहे ड्राफ्टिंगची ही सर्व ब्लाऊजमध्ये सेम असेल. फक्त थोडे टक्स कटोरी बनवायचं कसं हे शिकवणार. छातीची साईज किती आहे? 36.5 म्हणजे दुसऱ्या लाईनमध्ये जाते. टक्स किती सांगितलं आहे? 2.75. मग मी काय करेल? 2.75 म्हणजे 2.25 इंच टक्स घेते. आता कमरेचा चौथा भाग आपण टाकूयात. ओके, जो पण असेल तो 2.25 इंच हा टक्स आहे, हा कंपल्सरी पुढे वाढवायचा. झाली प्रोसेस रिपीट. ओके, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड. सेम प्रोसेस केली होती आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये पहिल्या दिवशी. सेम ज्यांनी पहिल्या दिवसाचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर त्यांना आजचा जो ब्लाऊज आहे हा जर रिपीट झाला तर 100% त्यांच्या डोक्यामध्ये हा पॅटर्न फिक्स होणार. हा कमरेचा टक्स आहे, हा आपण इथं जॉईन करायचा अशा पद्धतीने. ओके, येस. आता प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी इथून आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा असेल. सेंटर पॉईंट काढला, सेंटर पॉईंट काढायचा. इथून बरोबर डॉटेड लाईन तयार करून आतमध्ये यायचं 1.5 इंच. इथं आलो की या सेंटरपासून बाहेर जायचं प्रत्येकाने. ओके, असं झाल्यानंतर डॉटेड लाईन तुमची तयार झाली तर तुम्ही आर्महोल कर्वने त्या शेपला व्यवस्थित सेट करू शकता. परफेक्ट. ओके, अशा पद्धतीने सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. सो चला आता आपण पुढे जाऊया. सगळ्यांनी लक्षपूर्वक बघायचं आहे. ब्लाऊज कोणता आहे आपला? कटोरी ब्लाऊज. मग काल आपण प्रिन्सेस कटचा जो शेप दिला होता कसा दिला होता? इथून अर्धा इंचाचा एक टक्स घेतला होता. ओके, इथं एक मार्किंग केलं. तर इथून बरोबर खाली अर्धा इंच एक लाईन इतकं मार्किंग करा. आता हे जे दोन्ही पॉईंट आहेत ना हे फक्त चेंज आहेत. हे काय करणार आपण? इथं या प्रिन्सेस कटला जॉईन करणार. इथून हे बघा, प्रिन्सेस कटला जॉईन करून घेतले. इथून आपण काल हे दोन्ही पार्ट जोडताना कमी जास्त होतात म्हणून ही लाईन चेक केली होती. 5.5 इंचाला एक लाईन कमी. सेम हा शेप आपण चेक केला होता. 5.5 इंचाला एक लाईन कमी. आता खाली हे स्ट्रेट जे पण उरलं होतं ते आपण कमी करून टाकलं होतं. ओके, हे कमी करून टाकायचं प्रत्येकाने. हे आता आपलं मायनस होणार आहे. ओके, हे खालचं इथून नॉर्मली 5 इंच क्रॉस जायचं आहे हुकाय पट्टीच्या साईडने आणि इथून पण हे आपलं कट होईल. आता तुम्हाला क्रॉस पट्टी जी आहे ब्लाऊजचा बेल्ट तो किती पाहिजे ते चेक करा. मला पाहिजे तो 2.25 इंच. ओके, मग मी काय करेल? ह्या लाईनपासून 2.25 असं मार्किंग करणार. हे बघा, इथून पण 2.25, इथून पण 2.25. जे खाली आपण उरलेलं आहे त्याला मोजण्यामध्ये धरायचं नाही. जे मायनस झालं त्याला कोणीही मोजायचं नाही. 2.25 असं मार्किंग केलं म्हणजे ही क्रॉस पट्टीसाठी आपलं मार्किंग असेल. आता हे जे आहे ना हे आपण असं जॉईन करून घ्यायचं. हे बघा, जसं पण जात असेल. आणि इथून नॉर्मली आर्महोल कर्व सेट करायचा आणि क्रॉस पट्टीला जसा पण शेप असतो तसा शेप द्यायचा. जसं की मी तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे.
हे बघा, ही जी डायग्राम आहे आणि डायग्राममध्ये इथं तुम्हाला हा कटोरी ब्लाऊज दिसत असेल. योगपट्टीचा शेप हुकाईपट्टीच्या साईडने बघा असा राऊंडमध्ये सेट आहे. तर सेम प्रोसेस बघा आपण इथं राऊंडमध्ये सेट केला. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता तो सेम प्रोसेसने आपण इथं राऊंडमध्ये तो शेप जो आहे तो सेट केलेला आहे. क्लिअर? येस. आता आपण हे सगळं व्यवस्थित कट करून घेऊ आणि कट केल्यानंतर याच्यामध्ये कटोरी कशा पद्धतीने ॲड होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार. खूप सोपी पद्धत आहे बघा. खालून कट करायचं सगळ्यात आधी. हा जो टक्स आहे हा पण आपण कट करूया. येस, परफेक्ट. आता हा जो टक्स आहे ना हा काय करायचा, फक्त इथून उचलायचा आणि थोडं ह्या साईडने त्याला दुसऱ्या लाईनवरती ठेवून असा मायनस करून टाकायचा. हे बघा इथून. आता मायनस कसा करणार मग याला, हा आपल्याकडे फॅब्रिक ग्लू असेल ना, हा फॅब्रिक ग्लू घ्यायचा प्रत्येकाने. मी तुम्हाला बोलली होती की आपल्याला फॅब्रिक ग्लू खूप उपयोगी पडेल आणि त्याचा उपयोग पुढे कसा कुठे होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो बघा त्याचा उपयोग अशा पद्धतीने होतो. हे बघा, फॅब्रिक ग्लूने आता याला व्यवस्थित चिटकवून घेऊ म्हणजे हा पेपर आपला परत परत वरती ओपन होणार नाही. त्याच्यामुळे त्याला चिटकवून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तो आता आपल्याला चिटकवूनच ठेवायचा आहे. क्लिअर झालं तुम्हा सगळ्यांना? आता जेव्हा आपण इथं हा टक्स चिटकवतो ना तर मुंड्याचा आकार ना थोडा मागे पुढे होऊन जातो. मग काय करायचं, आर्महोल कर्व इथून सेट करून घ्यायचा आणि सेट केल्यानंतर ना परत त्याला थोडं राऊंडमध्ये सेट करून घ्यायचं मुंड्याच्या आकाराला. ओके, इथून हे बघा अशा पद्धतीने. आता इथून आपली कटोरी तयार होईल. मग कटोरी कशी तयार होणार, इथून तुम्हाला प्रत्येकाला 1/2 इंच गळ्याला मार्किंग करायचं आहे. या बॉक्सपासून वरती 1/2 इंच गळ्याला मार्किंग केलं. त्यानंतर इकडचा गॅप हा चेक करूया. ओके, हा गॅप किती आलेला आहे, ॲपेक्स पॉईंटची लाईन 4.5 इंच. सेम आता हा 4.5 इंच इथून इकडे मार्किंग करायचा. केला, ही लाईन आहे इथून बरोबर तिला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायची. सरळ मार्किंग करून घेतली आणि बरोबर हा जो पॉईंट आहे आता ह्या लाईनला आपण मॅच करत करत जाऊ. ओके, हा गळ्याचा जो 1/2 इंच पॉईंट आहे हा बरोबर इथून तुम्ही असं त्याला शेप देऊन घ्यायचा. ह्या लाईनला मॅच करत करत जायचं इथून. येस, परफेक्ट. हे बघा कटोरीचा शेप पण एकदम प्रॉपर आला. आता जे कोणी आधीपासून शिवत असतील, ज्यांना थोडंफार नॉलेज असेल ब्लाऊजचं, तर बरेच जण आहेत की ते कटोरी कट केल्यानंतर वाढवतात. पण आपली या प्रोसेसमध्ये कटोरी कोणीही वाढवायची नाही. जसं की प्रिन्स कट कसं डायरेक्ट कट केला आणि शिवला, सेम तर इथं सुद्धा सेम प्रोसेस आहे. ओके, ते करते बघा. जेव्हा आपला हा टक्स मायनस होऊन जाईल तेव्हा दिसते का तुम्हाला, इथून अशी आपली कटोरी रेडी होऊन जाते. क्लिअर? अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग तयार आहे. तुम्हाला बोलली ना, प्रिन्स कट ब्लाऊज समजला म्हणजे समजून घ्या तुम्हाला सगळे ब्लाऊज समजले. प्रिन्स कट ब्लाऊज म्हणजे तुमचा ब्लाऊज क्लासचा महत्त्वाचा पाया आहे. जसं की तुम्हाला एक केकचं एक्झाम्पल दिलं होतं, केकचा बेस वरच्या डिझाईन सेम प्रोसेस. हा केकचा बेस आहे तसा प्रिन्सेस कट ब्लाऊज बेस आहे आणि त्याच्यामधून कटोरी 4 टक्स 3 पीस प्रिन्स कट रेडी होती. आता बघा आपण हा प्रिन्स कट इथंपर्यंत सेम आलो, फक्त कटोरीची थोडी मेथड चेंज झाली. तर हा पॉईंट आहे आणि तुम्हाला आता लक्षात आलंच असेल. मी परत परत तुम्हाला असं का सांगते, प्रिन्स कट ब्लाऊज समजला तर बाकी सगळे ब्लाऊज समजले. ओके, येस. मला असं वाटतं की तुम्हाला भरपूर पॉईंट्स क्लिअर झाले असतील. सो आता आपण हे बाकीचं पण कटिंग करून घेऊ. तर बघा आता ही कटोरी कोणीही वाढवायची नाही. आपण ह्या पद्धतीमध्ये कटोरी वाढवत नाही. बऱ्याच जणांना क्वेश्चन पडेल की कटोरी तर वाढवली नाही तर परफेक्ट येईल का, चुकणार नाही का, तर आधी ट्राय करून बघा. ओके, ट्राय केल्याशिवाय कोणीही काहीही ॲक्शन घ्यायची नाही. क्लिअर? आता हा जो बेल्ट आपला वेगळा वेगळा निघालेला असेल याला आपण असं जॉईंट करून घेऊ.
असा एकमेकांवरती ठेवून इथून चेक असं जॉईन करून घ्यायचं आहे त्याला. तर बघा हा जॉईन करून घेतला आणि जॉईन केल्यानंतर ना आता याचा हुक आहे पट्टीच्या साईडला पण तुम्हाला मार्जिन ॲड करायचं आहे. इथून वरच्या साईडला पण मार्जिन ॲड करायचं आहे आणि खालच्या साईडला पण मार्जिन ॲड करायचं आहे. आता हा जो दुसरा पार्ट आहे साईड पार्ट, याच्यामध्ये पण तुम्हाला इथून अर्धा इंच मार्जिन ॲड करावं लागेल अस्तरवरती कट करताना. ओके. आणि हा जो आपला कटोरी आहे, कटोरीच्या साईडने पण तुम्हाला अर्धा इंच मार्जिन ॲड करावं लागेल. सेम प्रिन्सेस कटमध्ये पण, कारण जेव्हा आपण हे दोन पार्ट एकमेकांना जॉईन करू तर इथं आपल्याला मार्जिन लागणार आहे आणि हा बेल्ट आपण वरती इथं जॉईन करू त्याच्यासाठी हे मार्जिन लागेल. हुक आहे पट्टी जॉईन करण्यासाठी कटोरीच्या साईडने पण इथून पण तुम्हाला मार्जिन ॲड करायचं आहे आणि खाली योगपट्टीला फिनिशिंग देण्यासाठी पण मार्जिन ॲड करायचं आहे. ओके. आता याचा स्टिचिंगचा रेकॉर्डेड व्हिडिओ येईल, ते आधीपासून थोडे माझ्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ते मी देईल. ओके. बट जर तुम्हाला मी सांगितलं की डिटेल्समध्ये स्टिचिंग शिकायची असेल तर आहेत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भरपूर व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती, जे की अगदी पहिलेपासून मी अस्तरवरती कट करताना ते सगळं दाखवलेलं आहे. सो तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला नक्की काहीतरी नवीन टिप्स माझ्याकडून शिकायला मिळतील. ओके. येस, अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज कटिंग रेडी आहे कटोरी ब्लाऊजचं. आता आपण जो बॅक पार्ट होता तो बॅक पार्ट समोर घ्यायचा, इथून कट करायचा. हे बघा, हे 1.5 इंच हा जो साईड पार्ट आहे हा असा ठेवायचा. आता हा बेल्ट जो आपण कट केलेला आहे हा पण इथून ठेवायचा. ओके. बरोबर 1.5 इंच मॅच करून. बघा खाली जसं पण जात असेल तसं एक मार्किंग आणि वरती पण जसं जात असेल तसं एक मार्किंग. सो आता वरती जसं जात असेल तर तिथून आर्महोल सेट करायचा आणि एक बघा हा मुंड्याला आकार देऊन घेतला. इथं खाली पण ही लाईन जशी क्रॉस जाते तशी क्रॉस आणि इथून ती पूर्ण स्ट्रेट. ओके. परफेक्ट. आता आपण चेक करूयात की आपल्या ब्लाऊजची जी उंची आहे ती किती मिळते. क्लिअर. तर बघा ब्लाऊजची उंची मिळते 15.25 आणि रेडी झाल्यानंतर ती 14.25 येईल. ओके. तर अशा पद्धतीने लाईन मार्क केली. तर इथं बघा तुम्हाला जर असं वाटत असेल ना ब्लाऊजची उंची कमी होईल का, तर ते कसं चेक करणार, तर हा साईड पार्टवरून चेक करायचं. साईड पार्ट आपण चेक करूयात किती मिळतोय 8.5, म्हणजे तयार झाल्यानंतर किती होईल 7.5. तर एकदम परफेक्ट होईल, उंची कमी होणार नाही. जर उंचीचा एक्सपिरियन्स काढायचा असेल कमी होते की जास्त तर साईड पार्ट ओढून अशा पद्धतीने काढायचा. आता आपण इथं गळ्याची उंची टाकूयात. गळा आहे 10.15, अर्धा इंच प्लस केलं तर किती होईल 11.25 इंच. एक मार्किंग केलं, इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ. खाली मला थोडंसं माझ्या कस्टमरला ब्रॉड गळा हवा आहे, मी 2.25 इंच घेते. इथून ही जी लाईन आहे ही ड्रॉ करून घ्यायची. परफेक्ट. गळ्याचा शेप तुम्हाला जो आवडतो तो द्या. तुम्हाला गोल आवडत असेल, कोणताही आवडत असेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेप चेंज करू शकता. आता हे पण आपण कट करून घेऊ. आता आपण ना स्लीव्ज कट करून घेऊ. स्लीव्ज कटिंग करण्यासाठी इथून तुम्हाला माहिती की डबल फोल्ड पेपर घेतला. बंद बाजू माझ्याकडे. बाहीची उंची आहे 7 इंच. 7 इंचामध्ये कंपल्सरी 1 इंच प्लस करायचं. किती होईल 8 इंच. मार्किंग केलं. ही लाईन आहे ती स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची आहे. आता तुम्हाला बोलली की छातीचा चौथा भाग म्हणजे बाहीची उंची. तर छातीचा चौथा भाग आहे 9 इंच. बाहीची रुंदी, सॉरी उंची नाही, बाहीची रुंदी. तर हा काय झाला आपल्याकडे बॉक्स तयार होऊन गेला. आता इथं तुम्हाला बाही मुंडा खोली चार्ट दिला असेल, बाही गॅप हाईट चार्ट. तर इथं बाहीची उंची दिली. ओके. आता माझी बाहीची उंची किती आहे 7, तर ती दुसऱ्या लाईनमध्ये जाते. मग गॅप हाईट किती सांगितलेली आहे 3.25 इंच. मग मी काय करेल, इथून वरून खाली 3.25 इंचावरती एक मार्किंग. ही काय झाली मग गॅप हाईट. कोणी त्याला मुंडा खोलीसुद्धा म्हणतात. तर ही लाईन स्ट्रेट
इथून ही लाईन दोन्ही पॉईंट क्रॉस जोडायचे. दोन्हीचा आता आपण ह्या क्रॉस लाईनचा पूर्ण सेंटर घेऊया. फिटिंग साईडकडून 1.5 इंचावरती एक मार्किंग कंपल्सरी, 1.5 इंच खाली जायचं. ओके. आणि इथून आपल्याला वरती 1.5 आणि खाली अर्धा इंचाला एक लाईन कमी असं मार्किंग करायचं आहे. म्हणजे दोन्हीमधलं मार्किंग आपलं 1.5 इंच किंवा त्यापेक्षा थोडं जास्त आलं पाहिजे. बंद बाजूकडून 1 इंचावरती मार्किंग. आणि हे सगळे मार्किंग लक्षात ठेवून इथून व्यवस्थित बाहीला शेप द्यायचा. सेम इथून हा पॉईंट इथं जॉईन करायचा आणि इथून बरोबर ह्या 1.5 इंचाला जॉईन करायचं. परफेक्ट. बाहीचा दंडगेर आहे 7 इंच. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. ओके. आणि इथून बरोबर हे कट होईल आता. ओके. तर बाहीचा जो दंडगेर आहे तो आहे 6.25 इंच. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ॲड. आता इथून बाहीचं कटिंग सुद्धा आपण कंप्लीट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आजचा आपला क्लासचा 5वा दिवस आणि कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग रेडी आहे. मार्जिन कुठे कुठे ॲड करायचं ऑलरेडी एक्सप्लेन केलं. आता अस्तरवरती कट करताना तुम्हाला तिथं मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं एकदम परफेक्ट पद्धतीने कटिंग आहे. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला आपला आजचा क्लास कसा वाटला कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हॉट्सअपला मेसेज कोणीही करायचा नाही आहे. तर आजचा क्लास आपण थांबूयात. नेक्स्ट क्लासमध्ये भेटूयात. त्याआधी क्लासचे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपला क्लास तुम्हाला कसा वाटतोय आणि तुम्ही नक्की ट्राय करा. सगळे ब्लाऊज आणि ब्लाऊज कसे होत आहे मला नक्की सांगा. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ते पण सांगा. आपण त्या प्रॉब्लेमला सॉल्व करू. कटिंग करताना सॉल्व करत जाऊ. एक प्रॉब्लेम म्हणजे 8 दिवसाच्या क्लासमध्ये तुमचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व झाले पाहिजे. व्हिडिओ थोडे लेट येतील पण असं नाही होणार की व्हिडिओ बंद होतील. सो कोणीही व्हॉट्सअपला परत मेसेज करायचा नाही आहे की व्हिडिओ का आले नाही. क्लिअर आहे. कारण इथं लाईटचा नेटवर्कचा इश्यू आहे. दुसरे पण कामं असतात. माझं बाळ पण छोटं आहे त्याच्यामुळे हे सगळं मला मॅनेज करून तुमच्यासाठी वेळ काढावा लागतो. ओके. सो रिक्वेस्ट आहे की परत मेसेज कोणी करू नका कारण दुसरे पण भरपूर मेसेज आहे. सो चला आता आपण आजचा क्लास थांबूयात. आपला आजचा क्लास कसा वाटला नक्की सांगा. आणि आपला आजचा क्लास आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला थँक्यू. बाय. टेक केअर. उद्याच्या क्लासमध्ये भेटूयात. बाय.